नमस्कार मित्रांनो. द टेक्निकल अॅनलिस्ट या यूट्यूब चॅनलवरती मी सोमनाथ चव्हाण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ असेल, की ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये काय शिकण्यासाठी भेटेल किंवा काय लर्निंग तुम्हाला भेटेल, काय एक्सपिरियन्स भेटेल. बरोबर. हेच शिकण्यासाठी मी हा यूट्यूब चॅनल क्रिएट केला आहे आणि याच्यावरती तुम्हाला जे पण काही कंटेंट्स तुम्हाला शिकायला भेटणार आहेत, तर त्याच्यासाठीच हा एक इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे, की कोणकोणते टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. पूर्ण सीरीजमध्ये किंवा ह्या यूट्यूब चॅनलवरती कोणकोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत, तर याच्यावरती हा मी व्हिडिओ बनवतोय. तर सगळ्यात आधी मी माझ्याविषयी सांगतो, की मी आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये किंवा कमोडिटी मार्केटमध्ये गेले काही वर्ष ॲज अ इक्विटी अँड कमोडिटी रिसर्च अँड टेक्निकल एनालिस्ट म्हणून काम केलं आहे. तर ह्या जो पण माझा काळ होता, तर याच्यामध्ये मी जो पण एक्सपिरियन्स घेतलाय किंवा जो पण मी लर्निंग घेतलं आहे, तीच लर्निंग मी आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय. किंवा इथून पुढे पण जे मी नॉलेज घेईल किंवा इथून पुढे पण मला जे एक्सपिरियन्स येईल, तोच मी तुम्हाला इथं पुढे पास ऑन करायचा प्रयत्न करणार आहे. तर अजून या चॅनलवरती आपल्याला काय भेटेल? तर या चॅनलवरती जे पण आपले कोर्सेस आहेत, जे की पेड कोर्सेस आहेत, तर त्याच्यामधले पण काही जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, जसं की आपण बघितलं स्मार्ट मनी कन्सेप्ट, ठीक आहे. हा पण एक इम्पोर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. तर हा पण टॉपिक आपण कव्हर करणार आहे. त्यानंतर व्हॉल्यूम स्प्रेड एनालिसिस हा एक सगळ्यात इम्पोर्टंट टॉपिक आहे. व्हॉल्यूम एनालिसिस जो की मार्केटमध्ये व्हॉल्यूम क्रिएट होतो. तर त्याच्यानुसार मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा जो पण टाईम आहे आणि जो पण एक स्विंग तयार होतोय मार्केटमध्ये, ठीक आहे. तर त्याच्यानुसार मार्केटमध्ये आता तसं एक नेक्स्टसाठी कोणती मूव्हमेंट येऊ शकते. तर हे पण आपण सगळं याच्यामध्ये बघणार आहे. तर हे काही आपल्या क्लासेसचे टॉपिक्स आहेत किंवा कोर्सेसचे जे पण टॉपिक आहेत, तर हे पण आपण या चॅनलवरती बघणार आहे. याच्यामध्ये प्राइस एक्शन असेल किंवा प्राइस एक्शन आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये डिप्लॉय करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण प्राइस एक्शननुसार बाय आणि सेल करू शकतो. बरोबर. किंवा नक्की प्राइस एक्शन म्हणजे काय? कारण आता जर आपण बघितलं, तर आता कोरोना नंतरच्या काळापासून जर आपण बघतोय, तर प्राइस एक्शन बेस्ड ट्रेडिंग किंवा प्राइस एक्शन बेस एंट्री एक्झिट करतोय किंवा प्राइस एक्शन नुसार मार्केटमध्ये मी ट्रेड करतोय. हे जास्त ऐकायला भेटतंय. बरोबर. तर नक्की प्राइस एक्शन म्हणजे नक्की काय आहे? किंवा कोणकोणत्या टॉपिक्स प्राइस एक्शनमध्ये असतात. बरोबर. जसं फक्त हे चार्ट पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न हेच मिळून प्राइस एक्शन बनली असं नाहीये. प्राइस एक्शन एक वेगळा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तो कन्सेप्ट नक्की काय आहे? किंवा त्याचा आपण कशा पद्धतीनं यूज करून मार्केटमध्ये आपण एंट्री एक्झिट करू शकतो किंवा लाँग टर्मसाठी आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये आपण टिकून राहू शकतो. तर हेच जे टॉपिक्स आहेत, तर तेच आपण इथून पुढे आपण बघणार आहे. किंवा ह्या पेड कोर्सेस मधले पण जसं की हार्मोनिक पॅटर्न आहे. जे पण सपोज टूल्स आहेत. याच्यामध्ये टूल्स ट्रेंड लाईन कोणती, फिबोनाची कशी लावायची, त्यानंतरनं फंडामेंटल जे पण टेक्निकल एनालिसिस आहे आणि जर सपोज फंडामेंटल कंपन्यांचं एनालिसिस कसं करायचं किंवा लाँग टर्मसाठी जर आपण कंपनी एखादी बघतोय, ठीक आहे. लाँग टर्मचा विचार करतोय, तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने त्याचं बॅकग्राऊंड किंवा कंपनीचा जो पण मॅनेजमेंट आहे, त्याच्या कशा पद्धतीने आपण स्टडी करू शकतो किंवा कंपनीची बॅलन्स शीट आपण कशा पद्धतीने स्टडी करू शकतो. तर हा एक याच्यावरती पण आपण लर्निंग व्हिडिओज ह्या सीरीजमध्ये किंवा ह्या YouTube चॅनलवरती आपण बघणार आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं, ठीक आहे, ह्या YouTube चॅनलवरती, तर निफ्टी बँक निफ्टीच्या ज्या पण लेव्हल्स असतील इम्पोर्टंट किंवा एक वीकलीमध्ये किंवा जो पण आपला शॉर्ट टर्मसाठी बरोबर, शॉर्ट टर्मसाठी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, बरोबर किंवा इंट्राडेसाठी स्टॉक सिलेक्शन कसं केलं जातं. त्याला आपण मल्टी टाईम फ्रेम एनालिसिस म्हणतो किंवा वेगवेगळ्या अजून स्ट्रॅटेजीज असतील. तर स्ट्रॅटेजीवरती पण आपण डिस्कस करणार आहे किंवा वेगवेगळे स्टॉक्स जसं की स्विंग ट्रेडिंगसाठी पण आपण स्टॉक्स ह्या चॅनलवरती सिलेक्ट करणार आहे. इंट्राडे ट्रेडिंगसाठी जे पण सपोज निफ्टी, बँक निफ्टी असेल, इंडेक्सचे जे इम्पोर्टन्स लेव्हल्स असतील, काही न्यूज असतील, बरोबर. त्यानंतर इंट्राडेसाठी स्टॉक स्पेसिफिक असतील, स्टॉक सिलेक्शन असेल, तर ते पण आपण या चॅनलवरती कशा पद्धतीने करायचं आहे, हे आपण शिकणार आहे. आणि आत्तापर्यंत जो पण माझा एक्सपिरियन्स आहे किंवा जी पण मी लर्निंग घेतली आहे, ती तर शेअर करणारच आहे. बट इथून पुढे जो पण मी अजून मार्केटमध्ये एक्सपिरियन्स गेन करेल किंवा जो पण लर्निंग मला इथून पुढे पण मार्केटमध्ये जी पण भेटत राहील, तर ती पण एक लर्निंग मी ह्या ग्रुपवरती किंवा ह्या जो आपला चॅनल आहे, ही आपली कम्युनिटी आहे. या कम्युनिटीमध्ये मी माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा ट्राय करणार आहे. तर सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून काही तुमचे पण काही जर क्वेशन्स असतील किंवा जर एखाद्या स्टॉक्स विषयी जर समजा तुम्हाला माहिती हवी असेल किंवा एखाद्या स्टॉक्स विषयी जर तुम्हाला
जे पण तुमचं एनालिसिस हवं असेल किंवा एखाद्या कंपनीविषयी फंडामेंटल तुम्हाला नॉलेज हवं असेल, की लाँग टर्मसाठी ही कंपनी टिकेल का? किंवा लाँग टर्मसाठी आपल्याला ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का? बरोबर किंवा तुम्ही फंडामेंटल कोणती पण कंपनी एखादी चूज करणार आहात, तर ती योग्य आहे का? ठीक आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा आपण ह्या चॅनलवरती व्हिडिओज वगैरे आपण टाकू शकतो किंवा आपण तो टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. तर तुमचे पण काही क्वेशन्स वगैरे असतील तर तुम्ही पण विचारू शकता किंवा जो पण आपण इथून पुढे जी कम्युनिटी आपण तयार करू किंवा जे पण आपल्या चॅनलवरती जे पण कंटेंट्स वगैरे येतील ते तुमच्या सुद्धा एक नॉलेजेबल असतील किंवा तुम्हाला पण तुमच्या पण जे पण एक्स्पेक्टेशन असतील त्या आपण सगळ्या फुलफिल करायचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून जो पण एक्सपिरियन्स मार्केटमध्ये फक्त नॉलेज इम्पॉर्टंट नाहीये, तर नॉलेज बरोबर ते नॉलेज आपण मार्केटमध्ये कशाप्रकारे आपण यूज करू शकतो किंवा जो पण तो एक्सपिरियन्स आहे, बरोबर? तर तो आपण एक्सपिरियन्स आपण कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी हा आपला YouTube चॅनल आहे. तर याच्यावरती तुम्ही एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स वगैरे जे पण असतील किंवा ज्यांना पण मार्केटविषयी नॉलेज हवं आहे, तर हे सगळं नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक सो मच.